सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेले उत्तर. स्थानिक पातळीवर जे निर्णय घेतील त्या हिशोबाने तयार. जिल्हाध्यक्ष आहे, खासदार आहे, यशोमती ठाकूर निरीक्षक आहेत. कोणी किती रुपये घेतले हे स्पष्ट होईलच. वंचितला पाठिंबा दिला जाईल का? हर्षजित देशमुख 2 दिवसांनी त्यांना मिळणारा डिझाट. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे लागले आहे. संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून महायुती महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात उतरले आहे, परंतु काही ठिकाणी वेगळंच पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून हर्षजित देशमुख यांना उमेदवारी काँग्रेसच्या माध्यमातून दिली गेली होती, परंतु त्याची प्रकृती बरोबर नसल्याने नागपूर येथे ॲडमिट आहे अशी माहिती 2-3 दिवसांपासून प्रसारमाध्यमात चालू आहे. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालींना वेग आलेला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या विषयावर संपूर्ण माहिती दिली. पाहूया. वाद जो आहे याला वाद म्हणणं चुकीचं ठरेल. एकंदरीत जी काही परिस्थिती ती आपल्या समोर आहे आणि या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल अमरावती या ठिकाणी त्या क्षेत्राच्या त्या जागेच्या ज्या काँग्रेसच्या निरीक्षक आहेत, अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य यशवंत ठाकूर यांच्या नेतृत्वात संपूर्ण अमरावती या ठिकाणची आमची काँग्रेसची नेते मंडळी, तिथले 2 जिल्हाध्यक्ष, त्यांनी तिथले माजी आमदार, तिथले खासदार, माजी मंत्री या सर्वांनी एकत्रित बसून या संदर्भात नेमकेपणानं काय करावं या संदर्भात काल चर्चा केली आहे. 1-2 दिवसात ते अंतिम निर्णय त्याचा जाहीर करतील. तेच आता तिथे स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वानी या संदर्भामध्ये भूमिका ठरवणार आहे आणि त्यांनी ठरवलेल्या भूमिकेला प्रदेश पातळीवरून स्वीकारला जाईल ही एकंदरीत परिस्थिती आहे. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.